वारकरी बघाय संप्रदाय किल्ल्या भारती घेऊन वारकरी संप्रदाय अलिबाग नगर व नगरी मध्ये राहून बाबा मिळवले अध्यक्ष म्हणून माझ्या मग महाराजानं प्रभाकर महाराज व आडनाव म्हातारेव म्हात्रेव माझ्या या पाहुण्यान माझ्या चालल्या माझ्या या ववीला रुपय भेटली प्रेमानं लावलं माझ्या डोलाला 201 रुपय 201 रुपय बहुमान केल्यात लावलं माझ्या डोलाला बावलं माझ्या डोलाला माझ्या पाहुण्यानं अतिशय म्हणून काय झालं होतं बरं त्या वेळेला साई टूर्स ट्रॅव्हल्स आनंद सरकार तालुका जत गाव बिरनाळ यांच्याकडून सुद्धा 101 रुपये बहुमान वयकर मंडळाला आलेला आहेत बरं का. त्यांनी तालात सुरात आणि लोकांना कळेल अशा आवाजात थोड्याच मना पण त्यामध्ये झालं पाहिजे आणि झाडून झालं पाहिजे. झाडून बर बर बर. तर त्या टायमाला काय झालं होतं या वेळेला काय झालं असेल साहेब 73 वेळेला बरं का. मल्हारराव होळकर ही स्वारी आली त्या नदीच्या काठाला आणि जसं स्वारी आल्यावर मला होळकराची स्वारी आल्यावर नदीच्या काठाला लहान अशी मुली गेले पळून 73 जाग्याला विसरू लागले बोलू लागले तू कोणाची बाय म्हणलं नाव गाव सांगितलं आणि जसं आपल्या आईनं मात्यानं नाव सांगितलं आपल्या होळकराला 73 वेळेला बरं का. सांगितल्यानंतर आणि वळख लागली सांगायला आणि वळख लागली सांगायला मी बाई लेखवर मी बाई लेखवर तुझी यशी त्याची मुलगी बाबा आईवर एवढं बाबा बोलताना एवढं बाबा सांगताना हो पाहुणा आलं बाबा त्या मल्हारराव होळकरच्या काय आलं मनात त्या वेळेला मला होळकराच्या आलं म्हणत आपल्या लहानशा मुली इतकी चतुर आहे का आलं म्हणत 73 वेळेला पाहिला म्हणला पोरगी जरा ही दिसते सगळी मैत्रीण गेली मिठी मारून मल्हारराव होळकर लागला बोलायला सगळ्या पोरी गेल्या पळून तू पळून गेली नाहीस. मग आईला काय लागली बोलायला त्या वेळेला महादेवाची पिंड काढल्या पिंडीवर तुमचं घोडं येतील आणि माझी पिंड मोडील आणि माझ्या स्त्री जातीला बट्टा लागेल अशी लागली ती आईला बोलायला आपल्या मल्हारराव करायला 73 जाग्याला मी जर पळून गेली असती माझ्या जातीला बट्टा लागला असता असं आईला लागली बोलायला त्या मानकुजी मल्हारराव होळकरला बरं का त्या वेळेला लागली बोलायला आपल्या पिंड लागली काढलेली पिंड लागेल मोडील घोडे आपली 73 जाग्याला बरं का. आणि बिरनाळाचा राहणार बिरनाळाचा राहणार बिरनाळाचा राहणार बिरनाळाचा राहणार सांगलीचा जिल्ह्यात दत्त माझा तालुका गावत्याचं बिरनाळ गावत्याचं बिरनाळ नाव बघाया नावाचा आडव नाव सरगर सरगर या पाहुण्यानं सरगर या पाहुण्यानं साई बाबा टेलर व साई बाबा टेलर
चालल्या वळीला माझ्या या डोल्यानं शंभराची नोट काय झालं होतं बरं का त्यावेळेला. आणि जसं मला वळकर लावलं होतं आपल्या लहानशा मुलीला बी लावलं ते विचारा तू कशी काय गेली नाही पिऊन 74 घ्यायला बरं का. माझ्या जातीला बट्टा लागल. मग मल्हारराव होळकरांच्या ध्यानामध्ये आलं आपल्या खंडेरायाला बायको म्हणून स्वीकार करायची त्या नदीच्या काठाला बरं का त्यावेळेला. हो बरं आहे खंडेराव म्हणत आपल्या खंडेरावाच्या लग्नाला आपल्याला अहिल्याबाईला निवडलं पाहिजे असं लागलं होतं विचार मनाला. पक्का ध्यानात आला आपल्याला मुलगा आहे खंडेराया त्याला सून करून घ्यायची असं मनात आलं बरं का त्या होळकराच्या त्यावेळेला. असं मला वळकराच्या मनात आलं त्यात तर आपल्या चौली गावाला त्यात तर वेळेला बरं का. सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आई माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आई माझ्या गावाला. आलं माझ्या बघा मनात आलं माझ्या बघा देण्यात. जत बघा तालुका गाव माझं बघा येवणार. गाव माझं बघा रेवणार. मुंबईला बघा राहणार. नाव माझं बघा विठ्ठल नाव माझं बघा विठ्ठल. आड नाव बघा बंडगर आड नाव बघा बंडगर. माझ्या मग बघा जोडीला रेवणाड बघा गावचा. सागर या बघा नावचा आड नाव बघा येडके. माझ्या बघा ढोलाला नित्य डिंब बघा घालायला. हंगीर या बघा गावचा हंगीर या बघा गावचा. हंगीर या बघा गावचं हंगीर या बघा गावचं. थोडा बापू बघा नावचा थोडा बापू बघा नावचा. लिंब बघा घालायला लिंब बघा घालायला. गटाला बघा सुराला नात्यायानं बघा मुलगा. अण्णासाहेब बघा बंडगर अण्णासाहेब बघा बंडगर. त्यांच्या बघा जोडीला चुलत या बघा आईवर. अन्नपाय बंडगर अन्नपाय बंडगर गा. अन्नपाय बंडगर अन्नपाय बंडगर
मागठल्या सुराला काय झालं होतं बरं का त्यावेळेला? आणि लागलं होतं मल्हारराव होळकर आपल्या लहानाच्या मुलीला लागलं होतं नाव गाव विचारून लागली होती विचारायला 73 वेळेला बरं का. आईला म्हणलं आता मल्हाराची स्वारी खंडोबाला लग्न करायचं असं विचार आला त्या मालकोजी मल्हारराव होळकरला त्यावेळेला. आणि जसं मल्हारराव होळकराला मनामध्ये आलं आपल्या खंडेराय मुलगा आहे याच्यासाठी सून आहे केली पाहिजे म्हणून असं लागली होती विचार करायला आपला मल्हारराव होळकर 73 वेळेला बरं का. मग घरवाड्याला गेल्यानंतर घरवाड्याला गेला आणि एक दासूत पाठवले विचार आला मनाला त्यावेळेला. बरोबर आहे मध्ये तर केलं पाहिजे 73 काय त्या वेळेला. दासूच नाव होतं काय पाहुणं त्यावेळेला? बाजीराव पेशवे असायला 73 काळाला नाव असायला 73 वेळेला बरं का. बाजीराव पेशव्याला तिथं माणकुल्या शिंदेला घरी पाठवलं पाहुणं त्यावेळेला. आणि जसं बाजीराव पेशवे आपल्या मानकोजी शिंदेच्या घरी राजवाड्याला आला 73 वेळेला बरं का. त्या आईला बाईची मागणी मागायसाठी बरोबर आहे अहिल्याबाईची लग्नाची मागणी करण्यासाठी मागणी करायसाठी बोलवलं. घरामध्ये गेल्या मल्हारराव होळकर होता त्यावेळेला. मानकोजीराव शिंदे असायला घरामध्ये 73 वेळेला बरं का. या म्हणलं बसायला टाकलं सगळं झालं. बरोबर आहे. आणि का आला कशासाठी आला असा मानकोजी शिंदे लागला बोलायला. आणि बाजीराव पेशवे लागला सांगायला तुमच्या मुलीला मागणी आहे आपल्या मल्हारराव होळकरांच्या मुलाचं आपल्या खंडेरावाचं लग्न विवाह करायचं पाहिजे असं लागलं होतं मागणी घालायला 73 वेळेला बरं का. एवढ बघाया म्हणताना एवढ बघाया बोलताना खेळत मी चिंचणी खेळत मी चिंचणी नगराला का दर्शन माझ्या कारंज्या काला तर केला नवान माझ्या गुरुदेवा. निघाला मायवाचा मेळा निघाला दुर्देवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा निघाला दुर्देवाचा मेळा. सत खेळत मी भंडाऱ्या सत खेळत मी भंडाऱ्या माझ्या कारण्या का भंडार माझ्या कारण्या भंडारा आता का नाही माय बायचं गाणं म्हणल्याशिवाय भंडारा येत नाही. बरोबर आहे भंडारीशी किंमत काय आहे. भंडारा धनगर जातीला बरोबर आहे किंमत आहे मान किंमत नाही. हा. संसार केला नवान माझ्या गुरुदेवा निघाला मायवाचा मेळा निघाला मायवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा निघाला गुरुदेवाचा मेळा. सत खेळत मी लिंबवाच्या आळीला सत खेळत मी लिंबवाच्या आळीला. लिंबू माझ्या कारंज्या काला सर केला नवन माझ्या गुरुदेवा. हे पाहुणा बापू बरोबर आहे. निघाला मायवाचा मेळा निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा निघाला गुरुदेवाचा मेळा. सत खेळत मी नारळ आळीला सत खेळत मी नारळ आळीला.
संसार केला नवन माझ्या गुरुदेवा. पाहुणे संसार केला ना, आता संसार करून निटारवाजी मारायले. बर इथं आरशाला होता काय, इथं होता काय लय जागेला वय असते तर म्हणून काय कळत नाही. मग पाहुणं काय म्हणलं हे, संसार केला नवन माझ्या गुरुदेवा. निघाल मायवाचा मेळा, गुरुदेवा निघाला गुरुदेवाचा मेळा. सत्तर केला तमिळच्या आईला, सत्तर केला तमिळच्या आईला. काय येत माझ्या कानल्या तर केला नवान माझ्या गुरुदेवा. निघाला मायवाचा मेळा, निघाला आयलाचा मेळा. निघाला आयलाचा मेळा, निघाला गुरुदेवाचा मेळा. खेळत मी पांगड्या आईला, खेळत मी पांगड्या आईला. बांगडी माझ्या कारंड्या, बांगडी माझ्या आईल्या बाईला. बांगडी माझ्या आईल्या बाईला. केला नवन माझ्या गुरुदेवा. आज मेळा निघालाय ना आईला बाईचा, बरोबर आहे. मेळा संसार केला नवन माझ्या गुरुदेवा. निघाला आईल्याचा मेळा, निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला बाईल्याचा मेळा, निघाला आईल्याचा मेळा. तुम्हाला वाटलेला सोडल्या जाग्याला, सौंडी एवढ्या गावाला गावाला, सौंडी एवढ्या गावाला गावाला गा. काही झालं नवालं नवालं, ऐका सांगतो तुम्हाला तुम्हाला गा. त्या चौंडी गावामध्ये गेली आईला देवीला लग्नाची मागणी घालाय गेलता त्या वेळेला. जसा बाजीराव पेशवे गेला होता आपल्या मनकोजी शिंदेच्या घरवाड्याला आपल्या आईला बाईची मागणी करायला त्या तर वेळेला बरं का. मनकोजी शिंदे काय लागला, मी एवढा गरीब घराचा आणि राजा मल्हारराव होळकर माझी मुलगी कशी करून घेणार. बरोबर आहे. मोठे मल्हारराव होळकर मोठे करायला आणि आपल्या लहानशा कुटुंबाने कसे मुलगी करणार असा विचार लागला तर करायला मनकोजी शिंदेच्या तर वेळेला बरं का. विचार लागला करायला. मल्हारराव होळकर काय म्हणला, पै पाहुणं जोडायचं असं ते बारीक मोठं बघायचं नाही. बरोबर आहे. बारीक मोठं असं बघितलं नसलं पाहिजे पै पाहुणं जुळवायचं म्हणलं. मग लग्नाची तारीख ठरवायची असे विचार केला बर का मल्हारराव होळकर आहे त्या वेळेला. मल्हारराव होळकरांनी मागणी घालून आपल्या मनकोजी शिंदेकडनं अहिल्याबाईसाठी लग्नाची तारीख आपल्या ठरवली त्या तर वेळेला बरं का. शालू मी नेसले पाटावर बसले. आई काय म्हणते मुलगी, काय म्हणते साहेब. आपल्या आईल्याबाई कधीच म्हणणार ना, आईल्याबाई वाघीण होती वाघीण. बरोबर आहे. शालू मी नेसली पाटावर बसले. अग मायेर विसरले गाय, मायेर विसरले, मायेर विसरले गाय, मायेर विसरले.
लग्नाच्या वयाला अधुकर सोड मी गाठले पाटावर बसले माहेर विसरले आई मी माहेर विसरले माहेर विसरले गाय माहेर विसरले मंगळसूत्र गाठले पाटावर बसले अग मंगळसूत्र गाठले पाटावर बसले अग माहेर विसरले आई माहेर विसरले माहेर विसरले गाय माहेर विसरले तुम्ही बी मामीला घेऊन येताना मंगळसूत्र नेसवलं असेल शाजून नेसवलं असेल गाठलं होतं बर जुडवी कोणी तर गाठलीच नाही नवरा म्हणतो तुम्हाला अग जुडवी मी गाठली पाटावर बसले जुडवी मी गाठले पाटावर बसले माहेर विसरले गाय माहेर विसरले माहेर विसरले गाय माहेर विसरले आईला म्हणते आईला काय म्हणते माहितीये का काय म्हणते साहेब पाटावर बसले आई मी फसले एकदा पाटावर बसल्यावर बसलं फसलं म्हणून जमते का आता मी जास्त सांगितलं नाही बरोबर आहे पाटावर बसले आई मी फसले अग माहेर विसरले गाय माहेर विसरले माहेर विसरले आई मी माहेर विसरले मालकुजी शिंदेच्या घरी गेल्यानंतर पेशवे लग्नाची मागणी जसे अहिल्याबाईच्या लग्नाची मागणी गाठली आपल्या मल्हारराव होळकरांना 73 वेळ हे लगर का मल्हारराव होळकर म्हणलं आता पै पाहुणं तर आपण व्हायचंय तारीख ठरवा असा लागला होता लग्न सोहळा तारीख ठरवायला ब्राह्मणाकडून त्या वेळेला आणि अहिल्याबाईचा आणि खंडेरावाचा लग्न आपला करायचं असं तारीख ठरवली 73 वेळेला बर का वाकडी टोपी तिरक्या भांगावर वाकडी टोपी तिरक्या भांगावर लाडाचा बिरदेव खेळत मानेवरी वाकडी टोपी तिरक्या भांगावर लाडाचा बिरदेव खेळत मानेवरी
सोना झालं सोनया मायकाच्या वतीनं हातानं घ्याकून भरून घ्याकून सुपान झालं सोनं मायकाच्या छान हातानं घ्याकून भरून घ्याकून सुपान आर्याच्या चरणी हार वाहिला आर्याच्या चरणी हार वाहिला आर्याच्या चरणी हार वाहिला आर्याच्या चरणी हार वाहिला लसीवटार नाही काय म्हणले धार नाही गासला शेवट धार नाही त्या कोराडीच्या पात्याला त्या आईला बाईसारखी मुलगी होती म्हणून धार राहिली आतापर्यंत बरोबर आहे नाव राहिला आता जगात गासला शेवट धार नाही त्या कोराडीच्या पात्याला भंडाऱ्याने शोभा नाही धनगराच्या जातीला भंडाऱ्याने शोभा नाही धनगराच्या जातीला ही ढोल आहे ढोल जसा वाजवत का मग ज्ञान द्यायचं त्यांचं काम ज्ञान देणारा असतो ज्ञान घेणारा पाहिजे विद्या देणारा असतो विद्या घेणारा पाहिजे विद्या देणारा असतो विद्या घेणारा पाहिजे यमुनेच्या काठी हाताव मांडला नाद काढलाव चंद्रभागेच्या काठी नाद काढलाव चंद्रभागेच्या काठी नाद काढलाव चंद्रभागेच्या काठी नाद काढलाव चंद्रभागेच्या काठी चौंडी गावाला बरं का आणि जसं मल्हारवाळकरांना आपल्या आईला बाईचा लग्न सोहळा जमवला ते आपल्या चौंडी गावाला 73 वेळेला बरं का चौंडी गावाला लग्नाची तारीख ठरवली आणि जसं आईला बाईचा आणि मल्हारवाळकरांचा लग्नाचा तारीख ठरवली चौंडी गावाला 73 वेळेला बरं का लग्न सोहळ्याची तारीख ठरवली त्या वेळेला जसं तारीख ठरवून आपल्या लग्न सोहळ्यासाठी लागली होती तयारी करायला 73 वेळेला बरं का ढोल्या झांजा लाडी माझं रमल माझं मन माझं रमल माझं ढोल्या झांजा लाडी माझं रमल माझं ढोल्या झांजा लाडी माझं रमल माझं मन
आंब्याचं बन तिथं लागली गोंधळ काय म्हणलं पाहुणं आंब्याचं बाग आंब्याचं बन आंब्याचं बन तिथं लागली गोंधळ पाहुणा माझ्या लाडी माझ्या रमण मन माझ्या रमण माझं मन बन तिथं लागली गोंधळ का म्हणले फारकी बन तिथं लागली गोंधळ डोल्या झाल्या लाडी माझं मन डोल्या झाल्या लाडी माझं रमत माझं मन डोल्या झाल्या लाडी माझं रमत माझं मन आंब्याचं बन तिथं लागली गोंधळ डोल्या झाल्या लाडी माझं रमल डोल्या झाल्या लाडी माझं रमल माझं मन झाल्या लाडी माझं रमल माझं मन डोल्या झाल्या लाडी माझं रमल माझं मन तिथं लागशे गायाचं बन काय म्हणलं एवढंच म्हणतोय बाबालीचं बन तिथं गायाचं शेंगा पण असतं का नाही बाबा बन तिथं शेंगा ढोल्या झाल्या लाडी माझं रमल माझं माझ्या लाडी माझं रमण माझं मन माझं रमण माझं मन बरेच वेळा बरं भाविक भक्तांना ह्या लांबून आले म्हणून वयोकर मंडळाला विचार करून आणि मन हलवून बघा 100 रुपया बहुमान केले कामांना निंबडे गाव येलदरी तालुका जत जिल्हा सांगली तरी वयोकर मंडळ त्याचे परिपूर्ण आभारी आहोत. बरं आणि कोण हा त्यावेळेला काय झालं होतं त्याच ठिकाण्याला आपल्या खंडेरायाचा लग्न विवाहाचा जमला होता 73 वेळेला बरं का चौंडी गावाला 73 वेळेला बरं का मग काय झालं होतं त्यावेळेला लग्न पार पाडण्यासाठी लागला होता गाडीची तयारी आहे ना पुढे 73 वेळेला बरं का डवळ्या पवळ्या मनीवराच्या डवळ्या पवळ्या म्हणे डवळ्या पवळ्या मनीवराच्या डवळ्या पवळ्या म्हणे भरल्या कशाच्या मनीवराच्या भरल्या कशा कशाच्या राजा कशाच्या
भरल्या शालोच्या गोणी भरल्या शालोच्या गोणी पवल्या मनीवर पवल्या म्हणे परगा कशाच्या गोणी व पावल्या परगा कशाच्या भरल्या बाजरीच्या गोणीवर भरल्या बाजरीच्या मनात पावन आलय ध्यानात आलय मनात पावन आलं माझ्या ध्यानात आवाज पावन अभिसया अभिसया गाव अभिसया गाव छायावाडीचा माग मला तुम्ही छायावाडीचा अभिवसा छायावाडीचा नामव देव एकटे अभिषेक या वाडीचा अभिषेक या वाडीचा बाळू माझ्या पाहुण्यानं बाळू माझ्या पाहुण्यानं नाव काय जीवन घालत अशी जुन्या पद्धत म्हणतो मी बरोबर आहे अशी जुन्या पद्धत म्हणतो तर या ठिकाणी अर्जुन बरोबर अर्जुन शाहीर म्हणतो ते तसला जर खरं गेलं शबाज शबाज नाद करायला नाही पाहुण्याचा शामराव रेवे गाव हनोरचे पुजारी यांनी सुद्धा ओवीकार मंडळाला बरं का या भाविक भक्तांना 100 रुपये बहुमान केलेत ओवीकर त्याचे आभारी आहोत तर त्या वेळेला काय प्रकार गेला त्या टाइमाला आणि जसं आपल्या आई नवदेवीचा आणि खंडेरायाचा लग्न सोहळा चालला होता 73 वेळेला बरं का आणि रे बाबा गाया गावाचा आणि श्यामावाला बाबा पुजारी बाबा गावाचा होऊन राजा पुजारी श्यामराव पुजारी व श्यामराव पुजारी
झालं होतं बरं का त्या वेळेला. आणि जसं आपल्या आईला मातेचा आणि खंडेरावाचा लग्न सोहळा पार पडायला चालला होता त्या तर वेळेला बरं का पार पडल्यानंतर तारीख ठरवली. दोन तारखाचं लगीन पार पाडायचं असा विचार केला बाबा मल्हार होळकरांनी त्या वेळेला. पहिल्या काळात आपल्या आईला मातेचा लग्न सोहळा 9 दिवस आणि नवरात्र चाललं होतं त्या तर वेळेला बरं का आणि काय झालं होतं त्या तर ठिकाण्याला. आणि आपल्या आईला मातेचा आणि मल्हार होळकरांचा लग्न विवाह पार पडत असताना त्या तर वेळेला आता राजा म्हणल्यानंतर मोठं राजा म्हणल्यानंतर बरोबर आहे राजा म्हणल्यानंतर आता लग्न विवाह म्हणलं का असं गरीब घरट्यामध्ये जपला सांगोल्याला इकडं बारकं लग्न असं नव्हतं. बर कसं होतं लग्न मोठं होत असताना थाटामाटात आपल्या लेखाचं लगीन करायचं खंडेरायचं लगीन करायचं. मानकुजी मल्हार होळकरांच्या मनात आलं पाहुण्या त्या वेळेला. मल्हारावाच्या वेळेला काय मनाच्या आल्यानंतर आपल्या मल्हारावाचं लग्न करायचं म्हणल्यावर त्या तर वेळेला बरं का जोडी पटली का. बरोबर आहे नवरा आईला बी हुशार सुद्धा नाही बरोबर आहे हुशार आणि मल्हारराव होळकर सुद्धा सुज्ञ नाही. चतुर मुलगी माझ्या लेखाला करायची म्हणून मल्हारराव होळकरांना आनंद आनंद झाला त्या वेळेला. आनंद झाला आपल्या मल्हारावर करायला त्या तर वेळेला चौंडी गावाला त्या तर वेळेला बरं का राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावात जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव हो ना गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव. हे राधा राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू. माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू. वासुदेव माझा पिता पाहुणा वासुदेव माझा पिता देवकी माझी माता. पाहुणं काय म्हणले देव माझा पिता देवती माझी माता. बर वासुदेव माझा पिता देवकी माझी माता. हे राधा राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू. राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू. रेवणाळ हाय माझं गाव नको लागू रे माझ्या रे नादी. काय म्हणले काय माझं गाव नको ना आधी माझ्या लागू. रेवणाळ हाय माझं गाव
नको लागू र माझ्या रे नादी हे राधा राधा चल माझ्या गावाला जाऊ अरे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ अरे गोकुळ फिरून पाहू तू माझ्या वाट्याला चौडी गुड्या गावाला लग्न बघा सोडावं सोडा बाबा ठरला सोडा बाबा ठरला माझ्या आईच्या बाईचं लग्नावर मला ठरला आईच्या माताचं लग्नावर लग्न सुंदर लागा काय झालं वर्ग त्या चौंडी गावाला वर्ग चौंडी गावाला आपल्या आईला बाईचा आणि खंडेरावाचा लग्न सोहळा लागला होता त्या तर वेळेला बरं का लग्न सोहळा पार होत ना आपला एवढा मंडप टाकला नव्हता 2 एकर 4 एकर मोठा लाट बरोबर आहे राजाच्या मुलाचं लग्न आहे म्हणल्यानंतर मंडप टाकला असायला त्या तर वेळेला पाहुण त्या माझ्या ढोल्याची बागाया नातव माझ्या ढोल्याची बागाया नातव गावतीच या पार जीवन गावतीच या पारव पौर्णिमा या नावाची व पौर्णिमा या नावाची मुली आई कोणाची राहुला या गड्याची मुली आई कोणाची राहुला या गड्याची आडनाव काय व मत बघाई जयाच्या डोल्याला जयाच्या डोल्याला जयाच्या डोल्याला जयाच्या डोल्याला पावला त्याच्या डोल्याला 100ची नोटवर पावला त्याच्या डोल्याला 100ची नोटवर माझा तुमच्या वाटेल काय झालं होतं वर्ग कवडी गावाला हा आईला बाईचा आणि खंडेरावाचा लग्न सोहळा पार पडायला त्या तर वेळेला बरं का 1 एकर ना 2 एकर नाही असा 4-5 एकर मंडप झाकला बरोबर आहे राजाच्या मुलाचं लग्न आहे म्हणल्यानंतर का असं काय एका दिवसात 5 दिवसात 5 मिनिटात हार घातलं लगीन होत नसतं पहिल्या काळात काय आता 8-9-10 दिवस लग्न चालाय पहिल्या काळात त्या तर वेळेला मंडप टाकला केळी कुठं रावली हॅलो पुण्यश्लोक अहिल्याबा होळकरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे आरशेफचे व्यवस्थापक श्री संजीव हळीकर व्यवस्थापक आरशेफ थळ तसेच श्री सुधीर कोळी महाव्यवस्थापक आरशेफ थळ यांचे सुद्धा या पुण्यश्लोक अहिल्याबा होळकरच्या पुण्यतिथी निमित्त हजर झाले आहेत तरी त्यांचे सर्व अहिल्याबाई होळकर मंडळातर्फे परिपूर्ण आभारी आहोत तर त्यावेळेला त्या तर ठिकाण्याला आणि आईला बाईचा आणि आपल्या खंडेरावाचा लग्न सोहळा आपल्या पार पडायला लागला होता त्या तर वेळेला बरं का हा देह नाही कामाचा चंदला गोदे नामाचा हा देह नाही कामाचा चंदला गोदे नामाचा
बापू हा हे नाही कामाचा. त्याला जाळते ते बरोबर आहे ना, शेवटला आतला गेला का नाही बरोबर आहे शेवटला त्याच्यात आतला गेला वर त्याला लाकडावर जाळून टाकतात काड्या डबेले. बरोबर आहे. म्हणून हा देही नाही कामाचा छंद लागू द्या नामाचा. हा देही नाही कामाचा छंद लागू द्या नामाचा. नाही कामाचा छंद लागू द्या नामाचा. हा देही नाही कामाचा छंद लागू द्या नामाचा. त्या देवाने आपल्याला सर्व काय दिले. बरोबर आहे. शरीर दिली त्यातला एक जर पाठ जर केला त्याला समजते काय आहे अवस्था. बरोबर आहे का. बरोबर आहे. देवाने दिले तर सुंदर हात. हात कशाला दिले तर हात आता जेवणासाठी दिले. तंबाखू हानू आता म्हातारा झालाच आता. हा कशाला दिल्या काय भाकरी खायला मला भजनात टाळी वाजवायला दिली का तंबाखून उठल्या उठल्या पाहिजे जर तंबाखू आतून नाही वाटतं गळ्याला. भजनात टाळे वाजवायचे. हा देही नाही कामाचा पाहुणा छंद लागू द्या नामाचा. हा देही नाही कामाचा छंद लागू द्या नामाचा. देवानं दिलं तर सुंदर डोळे कधी नाही पहिले संतांचे मेळे. पाहिले का काय मोबाईल ओके. मोबाईल बघायचं झिंगाट बघायचं. अहो झंगाट का आली तर किती जोरात लागते ते मी तर रोज ते हो का. आज आईलाबाई होळकरांच्या जन्मोत्सव जयंती काढले. असं काय तर बघण्यासाठी या देवाने आपले डोळे दिले सुंदर. बरोबर आहे. सुंदर डोळ्यात काहीतरी उपयोग केला पाहिजे. का झिंग झिंग बघायला मोबाईल आता सगळी वाट लागली सगळी पाक. निघाल्याबद्दल पोरं भाकरी काहीच बंद. उठला का सुटला मोबाईल. दुसरी काय टीव्ही बाथरूमला गेला मोबाईल. बघायला गेला मोबाईल जेवायला गेला तर मोबाईल. पाहिलं ह्या बी मोबाईल आहे काय मग काय गडी बी यंगच आहे गडी. हा तर मोबाईलने सगळी माहिती लागत्या. मोबाईल चांगला आहे. मोबाईल चाळा बाप बसलाय पोरगा बसलाय. बाप इकडे मोबाईल बघतोय पोरगा बी तिकडं. ती बापा आणि पोरं सुद्धा हे नातं राहिले ना मोबाईल म्हणून. बरोबर आहे. एकमेकाशी बोलत नाही. बरोबर आहे ना. हॅलो संवादच राहिला नाही हो. हा की मोबाईल नव्हता तर किती ह्या डोंगरावरती माया होती. बरोबर आहे. हा जेव्हा त्या सोपनार्थीची वही होती हा हा वही ऐकायला कामच काढा करून इथे येत होती. मी होतो बरोबर आहे. मी बारकी होतो त्या टायमाला सोपनार्थी इथे येत होता. आता काय म्हणते रे गचोबंडची वही काय मोबाईल दिसत्या. आता कशाला जायला लागतं गोबीला. युट्यूब वर चालू केला तर नवीन पोरांना कळते. बरोबर आहे. युट्यूब हो रात्र जागायची मोबाईल चालू गचोबंडकर सोपनार्थी विठ्ठल बंडकर म्हटलं घरी चोपून पेडवर कळते बघायला सगळं. बरोबर आहे. मोबाईल मध्ये सगळं बघायला त्या भेटते. मोबाईल वाढू लागले बरं का. माणूस माणसात राहिला नाही. आधी नाही कामाचा घ्यायला बी जाते दे. आधी नाही काम. जाता जाता या दत्ताच्या मंदिरात सांगून जातो बरं, सांगा आता आपल्या काय. देवाने हात पाय दिल्यात. बरोबर आहे. सुंदर असं. चांगलं खावा चांगलं प्या बॉडी मजबूत ठेवा. बरोबर आहे. चांगलं काहीतरी घ्या काहीतरी. आम्ही वर्षात एकदा येतो. हा चार गोष्टी होव्या म्हणून काय डान्स करून काय पिक्चर चाले म्हणून जातोय आपण. चिठ्ठी मिळेल आम्ही जातोय. बरोबर आहे. शरीराचं काहीतरी ही करा. म्हणजे कसं आहे बरोबर आहे. आता 46 लाखाला जागा चालली आहे. हा 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 होय. 50-60 हजार पगार आहे. हा. बरोबर 50-60 हजार पगार आहे.
पैशाच्या लाटी मागचं काय विसरू नका. बरोबर आहे. बरोबर. हा देह नाही काचा चंद लागू द्याला माझा. हा देह नाही कामाचा चंद लागू द्याला माझा. अजून देवानं काय दिलं पाहुणं माहितीये का? कान दिले. देवानं दिल्यात सुंदर कान. कधी नाही ऐकलंय कीर्तन भजन. ऐकलंय का? कशाला ऐकतोय आता डीजे बी दिला. डीजे बाजूला तमाशा लावला गावात का? बाप लेक संग तमाशा. हा ऐकलं पाहुण्या. हा देह नाही कामाचा चंद लागू द्या नामाचा. हा देह नाही कामाचा चंद लागू द्या नामाचा. देह नाही कामाचा चंद लागू द्या नामाचा. हा देह नाही कामाचा चंद लागू द्या नामाचा. हॅलो, थोड्याच वेळात हळदी कुंकवाचा समारंभ चालू होत आहे. तरी लवकरात लवकर सर्वांनी कुठे पाठीमागे राहिले असतील रोड चेकच असेल ताबडतोब यायचं बरं का. न उशीर लावता सर्वांना हळदी कुंकू घेण्यासाठी महिला मंडळाला हजर राहायचं आहे आणि आपली शोभा वाढवायची आहे. तसेच श्लोक इंटरप्राइजेस शामराव रेवे नर्सरी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर. 1 डझनवर 1 डझन फ्री. आणखी काय मिळणार? ऑप्सेस पेन्सिल बॉक्स, पेन बॉक्स, एपी तसेच कंपास बॉक्स. आमच्या इथे सर्व होलसेल दरात वह्या मिळतील. जम्बो लहान वह्या, रफ वह्या, लॉक एंटरप्राइजेस 10, A4 आणि A5 साईजच्या वह्या, चित्रकलेच्या वह्या, आलेख वह्या. संपर्क अलिबाग, जिमनगर, आशियन गेट, मेन गेट, एलियम गेटच्या समोर